म्हणजे मी कोरोनातला कवी आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आणि माझा त्या चारोळीला 3रा नंबर आला. आणि मग तिथनं पुढे म्हणलं हां, मग तो मित्र म्हणाला का तुझा तर 3रा नंबर आला, म्हणजे तू लिहू शकतो. विशेष करून आमचे वन कर्मचारी सुद्धा जखमी झाले आहेत किंवा एक वन कर्मचारी आमचा वनव्यामध्ये होरपळून मेला. ह्या ज्या घटना आहेत ना त्या मनाला कुठंतरी दुःख देऊन गेल्या. म्हणजे मी चिमणीचं काम करतो इथं की चिमणी जसं वनवा विझवण्यासाठी तिच्या चोचीतून पाणी आणते त्या वनव्यावर टाकते आणि ती वनवा विझवण्याचा प्रयत्न करते. तिला माहिती की आपल्या ह्या चोचीच्या पाण्याने वनवा विझणार नाही. तर वडील कविता वाचत होते, मुलगा तिथं उभा होता. मुलांनी विचारलं की हे काय डोंगराचं दुःख लिहिलं आहे, डोंगराला कुठं दुःख असतं का? म्हणजे डोंगराला काय दुःख असतंय, आपल्याला दुःख असेल. म्हणजे तो लहान मुलगा होता, लहान म्हणजे 5वी 6वीतला असेल. पण तेव्हा त्या डोंगराला काय दुःख असतं तर त्या वडिलांनी स्पष्ट सांगितलं तू कविता वाच. कारण अनेक जण त्या संघटनेला दोषी ठरतात, पण आमचा विकास झाला पाहिजे, निसर्गाचा आम्हाला काय देणं घेणं नाही. म्हणजे माझा किस्सा भरला पाहिजे. मी आज जगणार आहे पण उद्या सर्वांवर धोका ह्याचा. नमस्कार, फायनल ड्राफ्ट प्रस्तुत जागर कवितेचा या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी गजानन उफाडे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आज आपल्याकडे खास पाहुणे म्हणून आलेले आहेत. वो किसी पहिचान की मोहताज नाही, पण तरी सुद्धा आपण त्यांची ओळख करून घेऊयात. सर एक प्रसिद्ध साहित्यिक आहेत, वन अधिकारी आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत आणि निसर्ग कवी म्हणून ते प्रचलित आहेत. आज त्यांच्याशी गप्पा मारताना नक्कीच आपल्याला खूप आनंद होणार आहे आणि त्यांच्याकडून बरंच काही शिकायला आपल्याला भेटणार आहे. बघूया त्यांची एक खास झलक. नमस्कार. नमस्कार. आमच्या या स्टुडिओमध्ये मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. कसं वाटतं आमच्याकडे येऊन? एकदम असं आनंददायक वातावरण आणि माझं साहित्याचं काही कोडं उलगडणार आहे त्याचं मला एक आनंद होतो आहे आणि जनतेपर्यंत जाणार आहे त्याचा एक वेगळा आनंद आहे मला. म्हणजे आम्ही असेच पैलू काढतो शोधून की जी माणसं काहीतरी खास काहीतरी खासियत आहे, लिखाणाची खासियत. तर मला सांगा तुमचं पद आणि तुमचं लेखन याची म्हणजे तफावत आहेच म्हणा, म्हणजे त्याच्यात जास्त काही तफावत नाही आहे. कारण निसर्ग हा कवीचा आवडता विषय आहे. निसर्ग म्हणजे प्रेम आलं, त्याच्या अनेक लेखणीचे पैलू आले. तर तुमची पहिली कविता आणि तुम्ही ही कशी ओळख झाली? मी सेवानिवृत्त वन अधिकारी 31 वर्ष 2 महिने सेवा करून सेवानिवृत्त झालो. मी वन विभागात सेवा करत असताना खरं तर प्रामाणिकपणे नोकरी हा पहिला हेतू होता. पैसे उत्पन्न पाहिजे, हे परिस्थितीमुळं नोकरी स्वीकारावं लागली आणि नोकरी करत असताना उत्पन्न हा महत्त्वाचा घटक होता आणि ती उत्पन्न मिळवण्यासाठी एकच हेतू होता की ही नोकरी प्रामाणिकपणे करायची. नोकरी करत असताना बऱ्याच घडामोडी घडत गेल्या, बदल्या कायमस्वरूपी ठरलेल्या होत्या. पण ही साहित्य क्षेत्राची काय ओळख नव्हती आपली. म्हणजे कविता लिहिणं किंवा लेख लिहिणं किंवा निबंध लिहिणं, निबंधन कविता तर फक्त शालेय पाठात काय किंवा परीक्षेत जे असेल तेवढंच फक्त आपण केलेलं. त्यानंतर कधीच त्याच्याशी म्हणजे नोकरी लागल्यानंतर त्याचा कधीही संबंध आलेला नाही. परंतु एक घटना अशी घडली की आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे आपल्यावर जो ओढावलेला एक प्रसंग होता कोरोना कालावधी. म्हणजे मी कोरोनातला कवी आहे असं म्हणायला काय हरकत नाही. परंतु नोकरी करत असतानाच ही जे आता व्हॉट्सअप ग्रुप तयार झालेले आहेत व मीडियामध्ये उत्क्रांती हां, तर त्यामध्ये मी कधीच समाविष्ट नव्हतो कुठल्या ग्रुपमध्ये. पण माझा मित्र एक कवी होता आणि तो कवी असल्यामुळं तो म्हणला लक्ष्मण ही एक कवीचा ग्रुप आहे, तुला मी त्यात ॲड करतो. मी त्याला म्हणलं ह्यात मला ॲड करून मी काय करू? काय नाही म्हणलं, फक्त वाच, कविता वाच, अजून काय असेल तर ती लेख वाच किंवा चारोळे येतात त्या चारोळ्या वाच. तुला काय म्हणत नाही आम्ही की तू लिहीच म्हणून. पण असं झालं की 1-2 महिने मी वाचत बसलो आणि एक वेळेस असं वाटलं की अरे कविता आपण करू शकतो का, बघू तरी. म्हणून मी एक स्पर्धा होती, आता मोबाईलवर बऱ्याच ग्रुपमध्ये स्पर्धा चालू असतात, कविताच्या स्पर्धा विषय देऊन वेगवेगळे. आणि मग तो एक विषय होता, त्या विषयावर एक चारोळी लिहायची होती. मी म्हणलं अरे चला आता चारोळी वाचल्या होत्या 1-2 महिने, म्हणलं चला आपण एक चारोळी लिहू. म्हणून मी एक चारोळी लिहिली आणि त्या ग्रुपमध्ये टाकली. आता त्या ग्रुपशी माझा काही संबंध नव्हता, पण म्हणलं चला टाकू काहीतरी, बघू काय होतं तर. आणि माझा त्या चारोळीला 3रा नंबर आला. आणि मग तिथनं पुढे म्हणलं हां, मग तो मित्र म्हणाला का तुझा तर 3रा नंबर आला, म्हणजे तू लिहू शकतो.
वा. मग तिथनं पुढं मोडकं तोडकं आपलं मोडकं करत चालत. करत 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 मग लिहित गेलो. आणि जरी मी वन विभागात नोकरी करत असलो तरी निसर्ग कविताच तिथनं पुढं लिहायला सुरुवात केल्या. पण त्याच्या अगोदर मी एक कविता लिहिली, ती प्रेमावरची होती. पण वा. पहिलीच कविता माझे प्रेमाने सुरुवात झाली. का झाली काय माहीत नाही, पण काय गुन्हा होता म्हणून मी कविता ती लिहिली, प्रेमाची किती कविता. वर्षी लिहिली होती? ही 2020ला लिहिलेली कविता. बरोबर. हां. 2020 म्हणजे मला वाटतं कोरोनाच्या अगोदर का कोरोनाच्या मध्ये? 2019ला कोरोना चालू झाला, म्हणजे संपायच्या टायमिंगला मी 21ला मी ह्या साहित्य क्षेत्रातलं पहिलं चारोळी लिहिलं, माझा नंबर आला. आणि त्यावेळेस मी काय गुन्हा होता ही कविता लिहिली. आणि काय गुन्हा होता ही कविता माझ्या मित्रमंडळीमध्ये म्हणून दाखवल्यावर वा 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 छान 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 असं. त्याच्या एक सुरुवातीच्या ओळी वगैरे काय? हां, मग सुरुवातीच्या ओळी तर मला तर मोबाईलशिवाय काही जमणार नाही, परंतु मी तरीसुद्धा तुमच्या आग्रहास्तवर मी ती कविता मी आता शक्यतो मी काय आता कुठंच कवी संमेलनात सुद्धा गेलो तर निसर्ग कविताशिवाय मी कधीच सादर करत नाही. कारण मूळ माझा हेतू आता निसर्गाला संरक्षण संवर्धन करायचं, विद्यार्थ्यामध्ये जायचं आणि कविता सादर ही मित्रांसाठी एक कविता म्हणून लिहिली गेली. काय गुन्हा होता? काय गुन्हा होता प्रीत तुझ्यावर जडली, काय गुन्हा होता प्रीत तुझ्यावर जडली, होकार तुझाच होता गाडी कशात आडली. काय गुन्हा होता नजर नजरेला भिडली, काय गुन्हा होता नजर नजरेला भिडली, इशारा तुझाच होता वाट दावून गेली. काय गुन्हा होता मना भुरळ पडली, काय गुन्हा होता मना भुरळ पडली, काय गुन्हा होता मना भुरळ पडली, सौंदर्य तुझेच होते अश्रू डाळून गेली. काय गुन्हा होता शब्द शब्दात जमले, काय गुन्हा होता शब्द शब्दात जमले, लिखाण तुझेच होते पुसट होऊन गेले. काय गुन्हा होता वाट सुंदर दिसली, काय गुन्हा होता वाट सुंदर दिसली, दिशा तुझीच होती आघात करून गेली. शेवटचं कडवं बघा आता. काय गुन्हा होता स्वप्नात तूच आली, काय गुन्हा होता स्वप्नात तूच आली, प्रकाश लख्ख असताना अंधार करून गेली, प्रकाश लख्ख असताना अंधार करून गेली. ही कविता काल्पनिक आहे का वास्तव आहे? नाही, काल्पनिक कविता आहे. वास्तव म्हणजे आम्ही ह्या प्रेमाच्या भानगडीत कधी पडलो नाही, फक्त एक लिखाण करत गेलो म्हणून हे वास्तवात मानण्यासारखी नाही. बरं, म्हणजे आम्ही आता गणित धरून तुम्ही खरं बोलतो. चला, तुमच्या आतापर्यंत लेखन म्हणजे आम्ही सुद्धा तुम्हाला जेव्हा जेव्हा वाचले सर, किंवा तुम्हाला जेव्हा मोठमोठ्या व्यासपीठावर आम्ही अध्यक्षस्थानी वगैरे बघतो, तेव्हा पण तुम्ही निसर्गाशीच एक नातं हे ठेवता. म्हणजे तुम्हाला निसर्गावरच लिहायला आवडतं का? हे कधीपासून गणित जोडलं तुमचं आणि निसर्गाचं? कसं झालं, मी खरं तर नोकरीच त्या ठिकाणी करतोय. आणि असं वाटलं की जर आपली प्रतिभा कविता लिहिण्याची आहे किंवा आपण लेख लिहू शकतो तर का नाही माझ्या वन विभागासाठी काहीतरी करता यावं म्हणून मी नोकरी करत असताना ग्रामीण भागात मी नोकरी केल्या. त्यामुळं माझी पहिली पोस्ट भोर, म्हणजे निसर्ग संपन्न. भोर तालुका हा माझा तालुका नाही, भोर तालुका हा माझा नोकरीचा तालुका आणि तिथंच नोकरी जास्त झाल्यामुळं मी आता भोर तालुक्याच्याच नावाने, भोर तालुक्या नावाने भोर जिल्हा पुणे या माझं कायम त्याच्या खाली नाव असतं. कारण माझं जरी जन्मगाव दुसरीकडे असलं तरी कर्मभूमी माझं भोर तालुका. निसर्ग संपन्न छत्रपती शिवाजी महाराजाच्या पावनभूमीत आम्ही त्या भागात नोकरी केलेली असल्यामुळं त्या निसर्गात राहिलो आणि त्या निसर्गाचं जवळून निरीक्षण केलं. म्हणजे नोकरीच वन विभागात असल्यामुळे जंगलात फिरणं, जाणं येणं, कायम दऱ्याखोऱ्या फिरणं हे कायम चालू होतं. म्हणजे सुट्टीच्या दिवशी जाणं किंवा काय. तर ह्या भागात असताना डोंगराला वनवे लागायचे, तर वनवे कसे विजवायचे, त्याचं वनव्यापासून काय नुकसान होतं, जीवसृष्टी कशी जळती, झाडं कशी नष्ट होतात, वनव्यामुळं काय काय प्रॉब्लेम निर्माण होतात जीवसृष्टीला, हे डोळ्यांनी बघितलं होतं. आणि मग जवळून पाहिलं होतं. वनवे इचवले होते, वनव्यात पक्षी प्राणी मेलेले पाहिले होते, सरपटणारे प्राणी मेलेले पाहिले होते, काही काही चांगले प्राणीसुद्धा जखमी झालेले पाहिले होते. विशेष करून आमचे वन कर्मचारीसुद्धा जखमी झाले आहेत किंवा एक वन कर्मचारी आमचा वनव्यामध्ये वरपळून मेला. ह्या ज्या घटना आहेत ना त्या मनाला कुठंतरी दुःख देऊन गेल्या. आणि मग आपण जर ह्याच्यावर जर काही कविता करून जर जनजागृती आपल्याला करता आली, ह्याच्यातून जर 100 मुलांना जर एक कविता वाचून दाखवली आणि त्यातून 2 मुलांनी जरी त्यातनं घेतलं काही, तर मग तो माझा सफल होईल हेतू. ह्या उद्देशाने मी ह्या निसर्ग कविताकडे फिरलो. जंगल तूट असेल
किंवा रस्त्याच्या कडेने झाडे तोड असेल किंवा सरपणासाठी मोळ्या घेऊन येणाऱ्या बाया असतील, तर ह्या जे घटना पाहिल्या होत्या विद्रुपीकरण म्हणजे अतिक्रमण करून JCPच्या साह्याने जंगलतोड किंवा उत्खनन हे जे पाहिलेलं होतं ते मन कुठंतरी हे होत होतं. मग आपण जर कवितेच्या माध्यमातून जर गेलो आणि जनजागृती करता आली, वनसंरक्षण संवर्धन जर ह्या माध्यमातून करता आलं, तर ह्यासाठी मी ह्या कवितांकडे वळलो. आणि वास्तविक पाहता मी जेव्हा कविता लिहायला सुरुवात केलं वनावर म्हणजे जंगल संपत्तीवर, तेव्हा ॲक्च्युअल खरी परिस्थिती अशी झाली की मी जेव्हा लिहायचो आणि आमच्या ग्रुपवर म्हणजे वन विभागाच्या ग्रुपवर टाकला की तिकडून रिप्लाय चांगल्या यायच्या, वा 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 चांगली कविता लिहिली, उद्बोधक कविता आहे, असं जेव्हा आपल्याला येतं तेव्हा ती जास्त लिहित गेलो. मग लिहित गेलो तर मग हे कुठंतरी आपल्याला मांडता आलं पाहिजे. मग व्यासपीठ काही अधिकारी चांगले होते, मग त्या अधिकाऱ्यांनी सपोर्ट केला, तुम्ही बाबा ह्या कविता लिहिताय, तुम्ही लिहिताय तर जनजागृतीसाठी काहीतरी करू शकता. मग विद्यार्थ्यांच्यात जा, त्यांच्या निसर्ग सहली काढा, त्यांना निसर्ग दाखवा, तुमच्या कविता त्यांच्याबरोबर शेअर करा, असे म्हणजे कार्यक्रम करत गेलो आणि निसर्ग कविता लिहित गेलो. त्याच्यामुळं कुठेही महाराष्ट्रात मी कवी संमेलनात जाईल तिथं पहिली निसर्ग कविता सादर करत असतो, दुसरी कुठलीच कविता मी सादर करत नाही. ज्या वन विभागाने मला काय दिलं आहे, जी मला आत्तापर्यंत जे मोठं केलं आहे ते वन विभागामुळं मोठं झालं आहे, त्याच्यामुळं त्या वन विभागाला काहीतरी देता आलं पाहिजे आपल्याला, म्हणून ही साहित्य क्षेत्रातली माझी घोडदौड चालू आहे. म्हणजे मी चिमणीचं काम करतो इथं, की चिमणी जसं वनवा विझवण्यासाठी तिच्या चोचीतून पाणी आणते त्या वनव्यावर टाकते आणि ती वनवा विझवण्याचा प्रयत्न करते. तिला माहिती की आपल्या ह्या चोचीच्या पाण्याने वनवा विझणार नाही, त्याला अजून मोठं काहीतरी पाहिजे. तसंच मी सुद्धा मला माहिती आहे की मी एकट्याने काही होणार नाही, बरेच जण असायलाच पाहिजेत, पण मी चिमणीचं काम करतोय, जमल तेवढं शक्य होईल तेवढं निसर्ग संरक्षण आणि संवर्धन करण्याचं ह्या साहित्याच्या माध्यमातून मी काम करत चाललोय. तुमची डोंगराचं दुःख ही कविता मला वाटतं महाराष्ट्रामधल्या बऱ्याच वन विभागामध्ये त्यांनी ती फ्लेक्स वगैरे लावली आहे. तुम्ही शाळेत वगैरे जाता तेव्हा सुद्धा विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन करता. आता तुम्ही अनेक अधिकाऱ्यांकडे व्याख्यानं पण देता, म्हणजे तुम्ही त्यांना एक प्रशिक्षण म्हणून व्याख्यान पण देता. म्हणजे निसर्ग आणि कविता ही जी तुमची नाळ आहे ही आता आजन्म काय म्हणजे तुटणार नाही. तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे सर की समाज, निसर्ग आणि कविता ही काय म्हणजे ही सांगड कशी घालते? कसं आहे माहिती का, ह्या साहित्यातून बरंचसं काही देता येतं आहे. माझा आता अनुभव असा आहे की मला साहित्याने भरपूर दिलं आहे. मग मी ज्या कविता लिहितोय त्या कवितेतून जर माणसात गेलं, जसं तुम्ही सांगितलं डोंगराचं दुःख, म्हणजे डोंगराचं दुःख कविता जेव्हा लिहिली तेव्हा माझ्या पुढं तो वनवा होता. म्हणजे डोंगराला लागलेल्या हां बरोबर, म्हणजे मी प्रत्यक्षात वनवे विजवलेले आहेत. मग तो वनवा कसा लागतो आणि त्यात वनव्यात किती नुकसान होतं हे माझ्या समोर होतं. आणि मी कविता लिहायला घेतली आणि लिहिली, आणि मी जेव्हा पाठवली त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला म्हणले की कविता आहे अशा आमच्याकडं आणा, आपण त्याच्या पोस्टर करून प्रत्येक गावगाव आपण ते पोस्टर लावू. आणि त्या पद्धतीने बऱ्याच ठिकाणी आणि मग त्या कवितेचं पोस्टर करून आम्ही प्रकाशित केली ती कविता. म्हणजे मोठे महाराष्ट्र लेवलचे सगळे अधिकारी आमच्या एका स्पोर्टला जमा झालेले होते आणि त्या स्पोर्टमध्ये ही कविता मी प्रकाशित केली. अधिकाऱ्यांनी स्वतःहून म्हणजे ना आपण ती प्रकाशित करू आणि वाटू सगळ्याला. मग तिथं जेवढा स्टाफ होता किंवा आमचं जेव्हा पुणे वन विभागच नाही तर बऱ्याच महाराष्ट्रभर ती कविता व्हॉट्सअपच्या माध्यमातून गेली. आणि ॲक्च्युअल जी लिहिली होती आपण कविता त्याचा मतितार्थ तसा होता की ह्या वनव्यापासून कसं नुकसान होतं आहे आणि वनवे का लावले नाही पाहिजेत ह्याच्यासाठी जी कवितेतून मांडलं गेलं आहे ती महाराष्ट्राभर गेलं. आणि मला बऱ्याच ठिकाणाहून फोन आले, सर तुमची कविता आम्हालाही पाठवा, आमच्या वन विभागात बी आम्ही पोस्टर करू, आमच्या वन विभागाकडे बी आम्ही लावू. आणि आमच्या वन विभागाने पुणे वन विभागाने तर ती प्रत्येक गावगाव ते पोस्टर तयार करून भिंतीवर, ग्रामपंचायतच्या भिंतीवर, शाळेच्या भिंतीवर अनेक ठिकाणी लावले. आणि मी ज्या कवी संमेलनात त्यावेळेस जाईल किंवा विद्यार्थ्यांकडे जाईल त्यावेळेस नेहमीच ही डोंगराची दुःख कविता ही वाचून दाखवतो. ह्या डोंगराच्या दुःखाच्या कवितेवरूनच आठवतं मी बनेश्वर उद्यानमध्ये कविता लावलेली आहे. ती कविता एक वडील आणि मुलगा दोघंजण तिथं उभा होते. वडील कविता वाचत होते, मुलगा त्या कवितेकडे बघत होता. हे आमच्या तिथं जे कर्मचारी होतं त्यांनी मला सांगितलं, सर आम्ही हा संवाद ऐकला आहे तुमच्या कवितेबद्दल. तर वडील कविता वाचत होते, मुलगा तिथं उभा होता. मुलांनी विचारलं की हे काय डोंगराचं दुःख लिहिलं, डोंगराला कुठं दुःख असतं का?
म्हणजे डोंगराला काय दुःख असतंय, बरोबर. आपल्याला दुःख असेल, म्हणजे तो लहान मुलगा होता, लहान म्हणजे 5वी-6वीतला असेल, पण तेव्हा त्या डोंगराला काय दुःख असतं, तर त्या वडिलांनी स्पष्ट सांगितलं, तू कविता वाच, मग तुला कळेल डोंगराला दुःख काय असतं. जसं माणसाचं घर आहे तसं डोंगरात वन्य प्राण्यांचं घर आहे, आणि जसं घर तुमचं जळतंय तसं डोंगरात जसं जळतंय वन्यात, तसं त्या वन्य प्राण्यांची घरं जळून उद्ध्वस्त होतात. म्हणून ते डोंगराला दुःख आहे की माझ्या आसपास जे राहणारे वन्य प्राणी आहेत त्यांचीच घरं तुम्ही उद्ध्वस्त करताय, म्हणजे त्या डोंगराला सुद्धा दुःख आहे. असं त्या डोंगराचं दुःख या कवितेतून मांडलेली व्यथा आहे ती. क्या बात आहे सर. मला वाटतं की निसर्गाच्या सानिध्यामध्ये घडलेलं एक संवेदनशील व्यक्तिमत्व आहात आपण. करिअर, कविता आणि निसर्ग ही एक त्रिसूत्री घेऊनच तुम्ही मला वाटतं निवृत्तीपर्यंत जगला, आणि आजही म्हणजे पद जरी निवृत्त झाले असले तरी तुमची निसर्गाची नाळ अजून जिवंत आहे. तर मला असं तुम्हाला म्हणायचं आहे की निसर्गाने तुम्हाला कविता दिली, तुम्ही निसर्गाला कविता दिली, तर माणूस म्हणून एक निसर्गाकडे पाहण्याचा तुमचा काय दृष्टिकोन आहे? कवीच्या पलीकडे, म्हणजे कवी म्हणून तुम्ही तर आतापर्यंत बघत आलात, पण माणूस म्हणून काय भूमिका असेल? आता बघा, निसर्गातच मी वावरलोय, हो. आणि निसर्गाच्याच जे काय शासनाचं वन विभाग आहे त्याच्यातच मी नोकरी केली. अर्थातच माझं पोट त्या वन विभागाच्या नोकरीवर चालत होतं. म्हणजेच मला असं वाटतं की लोकांनी जेव्हा आपण निसर्गाकडे पाहतो तेव्हा निसर्ग उद्ध्वस्त करण्यापेक्षा तो जपला पाहिजे. म्हणजे वनवा हा एक अतिभयंकर धोका आहे जंगलाला. त्या आणि सगळ्यात माणूस, वन्य प्राणी सोडा, वन्य प्राणी तर त्यांचं घरच आहे ते जंगल, ती कधीच नुकसान करणार नाही त्यांच्या घराचं. जसं आपण आपल्या घराचं नुकसान झालं तर आपल्याला दुःख वाटतं, तसं वन्य प्राण्यांच्या घराचं नुकसान झालं तर त्यांना दुःख वाटतंच ना. म्हणून माणूस हा सगळ्यात निसर्गाला धोकेदायक प्राणी आहे. हिंस्त्र प्राण्यापेक्षा माणूस हा सगळ्यात धोकेदायक निसर्गाचा प्राणी आहे. म्हणजे त्याच्यामुळंच हे निसर्ग आता डळमळीत होत चाललाय. म्हणजे तुम्ही अनेक उदाहरणं पाहिली असतील. गाजली सुद्धा आता 1 महिन्यापूर्वी बरीच त्या निसर्गाचा नासधूस होण्याबद्दल, कारण केरळ आहे, आपलं नाशिक आहे, आणि कुठं आहे, बऱ्याच ठिकाणी निसर्गाचं नासधूस करण्यामुळं अनेक आंदोलन होतात. म्हणजे अनेक संघटना निसर्ग सांभाळण्यासाठी प्रयत्न करतात, पण अनेक जण त्या संघटनेला दोषी ठरतात. पण आमचा विकास झाला पाहिजे, निसर्गाचं आम्हाला काय देणं घेणं नाही. म्हणजे माझा किस्सा भरला पाहिजे. मी आज जगणार आहे, पण उद्या सर्वांवर धोका आहे ह्याचा. म्हणजे आज जो पैसे कमावतोय ना, तो त्याचा पैसा जरी कमावला तरी पुढं त्याला तो पैसा उपयोगी येणार नाही. जेव्हा निसर्ग नष्ट होईल तेव्हा तुम्हाला जगणं मुश्किल होईल, आणि कितीही पैसे वतले तरी तुम्हाला काहीच मिळणार नाही. तुम्ही निसर्गातच विलीन होणार आहे शेवटी. म्हणून माणसाने जगताना निसर्ग कसा जगावला पाहिजे याच्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे, असं मला तरी वाटतं. मग बाकीच्यांचे काय मत आहेत ती बाकीच्यांपाशी. नाही, नक्कीच. अगदीच तुम्ही यातून मार्मिक असं उत्तर दिलं. सर, मला असं वाटतं तुम्ही तुमच्या खात्याला किंवा खात्याने तुम्हाला हे काय म्हणजे कविता जगत असताना किंवा तुम्ही तुमची प्रतिभा तिथे जगत असताना तुमच्या काही म्हणजे असे आर्थिक व्यवहाराला काही तडे गेले किंवा तुम्हाला याचा काही वेगळा अनुभव आला? नाही, साहित्य क्षेत्रात मी जेव्हा 2020ला आलो, म्हणजे 5 वर्ष झाले, 6वं वर्ष चालू मी साहित्य क्षेत्रात काम करतोय. ज्यावेळेस मी साहित्य क्षेत्र जगत होतो त्यावेळेस जेव्हा मला ऑफिस कामाच्या वेळेस जेव्हा कुठं कमी संमेलन असेल आणि कुणी जर या म्हणलं तर मला जाणं शक्य व्हायचं नाही. कारण ऑफिस पहिलं आपलं कर्तव्य पार पाडणे, आणि त्याच्यासाठी जर वेळ मिळाला 1 अर्ध्या पाऊण तासात आपण जाऊन येऊ शकतो तर मी तिथं सुद्धा उपस्थित राहायचो. म्हणजे असं काही प्रलोभनं वगैरे काय तसं काही धोका आपल्याला, म्हणजे अधिकाऱ्यांनी मला सपोर्ट केला किंवा तुम्ही लिहिताय लिहा, तुम्ही जनतेपर्यंत जाताय जा, विद्यार्थ्यांच्यात जाताय, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, तुम्ही जा. जाणे येण्याचं भत्तंसुद्धा आम्ही देतो. म्हणजे वन विभागाने एवढं सुद्धा माझ्यासाठी केलं आहे. म्हणजे कुठली झळ आपल्याला वन विभागाकडूनही पोचली नाही आणि जनतेकडून सुद्धा नाही. जास्तीत जास्त तुम्हाला आता मला वाटतं निसर्गावर तुम्ही लिहिताच, निसर्गाच्या पलीकडे तुम्हाला काय लिहायला? नाही, निसर्ग हा माझा 99% पण चालू घडामोडी
चालू घडामोडी जर एखादी घडली आणि एखाद्या बाबीवर जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायावर सुद्धा मला कविता लिहू वाटतात. म्हणजे आईवर कविता आहेत, बापावर कविता आहेत, बहिणींवर कविता आहेत, निसर्गावर तर आहेतच, पण इतर बाबी म्हणजे मैत्रीवर कविता आहेत, पण सगळ्यांवर कविता आहेत. पण मी कविता एकच सांगतो की माझी निसर्ग कविता 99%. मी बाकीच्या कवितासुद्धा आहेत, माझे 2 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत ना, त्यात एक काटेरी वाट, पहिलं कविता संग्रह मी काटेरी वाट प्रकाशित केलं. आता काटेरी वाट आपलं कविता संग्रह प्रकाशित करताना कविता लिहिल्यानंतर त्याला काय नाव द्यायचं हे आपल्या डोक्यात असतं. म्हणजे काटेरी वाटच का, तर हे मला विचारलं जाणार आहे, काटेरी वाट हा काय प्रकार आहे, का म्हणून काटेरी वाट हा प्रत्येकाचं ठरलेलं असतं काटेरी. म्हणजे मग मी जसा जगलो, म्हणजे माझं बालपण असेल किंवा हे मला कळायला लागल्यानंतर संघर्ष, म्हणजे संघर्षाच्या कविता मी सुरुवातीला लिहित गेलो होतो. म्हणजे काय लिहायचं म्हणून संघर्षाच्या कविता लिहिल्या होत्या, म्हणून त्या संघर्षाच्या कविता प्लस निसर्गाच्या, म्हणजे मी ज्या वन विभागात काम करतो त्या निसर्गाच्या कविता, त्याचा बी संघर्ष कविता, म्हणजे त्या झाडाचं दुःख, म्हणजे मग जास्त झाडाचं दुःख, डोंगराचं दुःख, अशा कविता ज्या शेतकऱ्याचं दुःख, अशा कविताच मी मांडल्या गेल्या. आणि ह्या वाटेतून आपण आलो आहे, म्हणजे ज्या आपण खडतर वाटेतून आलो, म्हणून काटेरी वाट हा कविता संग्रहाला दिलेलं नाव. मला वाटतं भविष्यामध्ये जसं नादो महानगरांना पावसावरून किंवा निसर्ग ओळखलं जातं, तसं मला वाटतं वनकवी हीच तुझी उपाधी राहील आयुष्यभर. त्या असे एवढे चांगले चांगले कविते असतील आणि त्या लाईनला जर आपल्याला जायचं असेल तर अजून आपल्याला प्रलग्न झालं पाहिजे, तरच आपण त्या तिकडे जाऊ शकतो. सर, तुमच्या पहिल्या कवितेचं प्रेक्षक कोण असतं? म्हणजे तुम्हाला असं काहीतरी तुम्ही लिहिलंय आता पटकन वाचून दाखव, असं कोण म्हणजे पहिला प्रेक्षक कोण? मित्रच. अच्छा. म्हणजे काय गुन्हा होता हा मित्रांजवळच वाचून दाखवायला लागेल का, विद्यार्थ्यांपुढं तर नाही ते किंवा आमच्या कर्मचाऱ्यांपुढं बी नाही आपण दाखवू शकतात. 1-2-4 मित्र गोळा केले, त्यांना कविता दाखवली. आणि मी पहिली कविता लिहिल्यानंतर माझा मित्र आहे बाप्पू कांबळे म्हणून, मी त्याला पहिली कविता पाठवत असतो की त्यात बाबा काय, अजून पण प्रत्येक कविता मी त्याच्याकडे पाठवतो. तो समीक्षक, म्हणजे तो PSI म्हणून रिटायर झाला, पण त्याला साहित्याची आवड नाही, पण ग्रामर त्याचं चांगलं आहे, व्याकरण त्याचं चांगलं आहे. मग ते काय शब्द इथं बसवायचा का, किंवा तुझं इथं चुकतंय रे, ते दुरुस्त करायचं का, अशा मला तो सांगत असतो. म्हणजे तो बाप्पू कांबळे झालं, संदीप यादव झाला, किंवा बाळ धायतोंडे झाले, रामभाऊ पाचंगणे झाले, हे माझे 4-5 मित्र आहेत. आणि 4-5 मित्राकडे कविता जेव्हा त्यांच्याकडून समीक्षण होऊन येईल त्यावेळेस मी व्हॉट्सअपला वगैरे टाकत असतो ती कविता. म्हणजे आता परफेक्ट झाले. मित्रांचा सल्ला हा सगळ्यात महत्त्वाचा सल्ला मी साहित्य क्षेत्रातसुद्धा मानतो, आणि म्हणून मग त्या कविता मी प्रकाशित करत असतो पुढं. तुम्हाला काय वाटतं सर, कविता आता समाजामध्ये जे काही चालले, अत्याचार वगैरे चालले आहेत, घोटाळे वगैरे चालले आहेत, म्हणजे नाना प्रकारचे अनेक गलिच्छ असा प्रकार चालू आहे, कविता हे सगळं थांबू शकते? कविता हे माध्यम याला कुठंतरी आळा घालू शकतं? कसं आहे माहिती का, आता उठाव कविता लिहायचं म्हणलं तर फार धोके आहेत. बरोबर. म्हणजे एखाद्या घटनेवर अत्याचार झाला आहे आणि त्या घटनेच्या विरोधात आपण जाऊन लिहायचं तर विद्रोह करायचा, त्याला आपलं मन घट्ट पाहिजे. कारण आज एक कवितेचा शब्द जरी चुकला तर त्या कवीवर चालून जाणारी माणसं आहेत. आपण अनुभवतोय की एक शब्द जरी बोलताना जरी चुकला तर त्या कवीवर किंवा त्या जो संवाद साधतोय त्याच्यावर अनेक बालंट येऊ शकतात. म्हणजे तसे कवी तयार व्हायला माझ्यासारखीच तरी ताकद नाही, एवढी विद्रोही कविता लिहून आपण पुढं जाणं. सर्वसामान्य माणसं लिहितात, बरेच जण लिहितात विद्रोही कविता, पण त्यांना त्या अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. आपण बघतच असतो, एखादी विद्रोही कविता लिहिली आणि त्याच्यातून काय जर झालं तर त्याच्या घरावर सुद्धा चालून जाणारी माणसं आहेत. म्हणून त्या विद्रोही कविताचं मनात भरपूर आपल्या येतं की आपण लिहिल्यासुद्धा. मी शासनाच्या सेवेत असताना सरकारविरोधात बऱ्याच कविता लिहिल्या, परंतु त्या मला कुठं टाकता आल्या नाहीत. म्हणजे ते माझे मित्र म्हणायचे, अरे तू आत्ताच कुठं टाकू नको. म्हणजे त्या थोड्याशा कालावधीसाठी कविता असतात. कवितेचे बी वयमान ठरलेलं आहे ना, की काही कविता भरपूर दिवस चालणाऱ्या असतात, काही कविता त्या काळापुरत्या असतात, काही कविता त्या 10 दिवसापुरत्या चालू असतात. जसं आपले दादांच्या कविता झाल्या आता, जसं तेवढ्यापुरत्या 4-5 दिवस चालतात. आणि दुःख असतं, त्या कविता तेवढ्या पुरत्या चालत असतात.
आणि ज्या लॉंग रूटच्या कविता असतात म्हणजे जे अभंग असतात, आपण लिहितो त्या उत्तबद्ध कविता असतात किंवा निसर्गाच्या कविता असतात, आईवडिलांच्या कविता असतात, त्या लॉंग रूट चालत असतात, म्हणजे आपली एक आठवण पुढं काढत असतात. आणि ह्या ज्या काही आपण कविता चालू घडामोडीवर लिहितो त्या कवितांचा जन्म तेवढ्यापुरताच झालेला असतो. आणि मस्त उधाण येतं मनात की आपण लिहावं आणि टाकून द्यावं इकडं, पण त्याचे परिणाम काय होतील ते सांगता येत नाही. म्हणून तशा कविता लिहिल्या तरी मी प्रकाशित करत नाही. अच्छा, आता तुम्हाला काय वाटतं, आता जे साहित्य संमेलनं भरतात, अनेक ठिकाणी मोठमोठे कवी संमेलनं भरतात, ही मनोरंजनाची साधनं झाली असं मला वाटत नाही का? किंवा याचं कुठंतरी बाजारी करून आले असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, आता कसं आहे माहिती म्हणजे पहिलं कसं की संमेलन भरायचे, त्यातून काहीतरी प्रबोधन व्हायचं, म्हणजे अध्यक्ष पण तसे असायचे. आपण डॉक्टर श्रीपाल सबनीजी बघितलं, आपण त्यांना आता हयात अध्यक्ष अजून ओळखतो. अशा अध्यक्ष पण आता राहिलेत का? किंवा याला कुठंतरी बाजारीकरण दिले लोकांनी? आता मी बऱ्याच ठिकाणी कवी संमेलनाला जातो. मला सुद्धा कुठं प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं असतं, कुठं अध्यक्ष म्हणून बोलावलं असतं, किंवा ते आपली पात्रता सुद्धा नाही, पण तरीसुद्धा त्यांनी बोलावल्याचा मान ठेवून होय ना, बरोबर आहे ना. जसं सबनीस सर असतील, महबा चव्हाण असतील, किंवा अनेक मोठे मोठे कवी असतील, त्यांच्याबरोबर आपल्याला बसायला मिळणं हा आपला एक स्वाभिमान, म्हणजे आपला जागा होतं की त्यांच्याबरोबर आपल्याला बसायला मिळतं. हा केवढा मोठा सन्मान आहे आपला. आणि आजचे सन्मान घेऊ वाटतात मला तरी. आजचे सन्मान असे वज घेतल्यासारखं वाटायला लागतं. म्हणजे तुम्ही आज आता व्हॉट्सअप ग्रुपद्वारे बघितलं असेल तुम्ही, अनेक असे तुम्हाला कोणता सन्मान पाहिजे तुम्हीच सांगा आणि या, आणि तुमचा सन्मान तुम्ही घेऊन जा, आणि तुम्हीच 2000 द्या, म्हणजे आपणच 2000 द्यायचं, सर्टिफिकेट आपणच छापून न्यायचं, आपण आपलं सन्मान तयार करायचं, त्याच्यावर आपलं सन्मान कुणाचा पाहिजे त्याचं नाव लिहायचं, आणि शाल आपलीच, नारळ आपलाच, फक्त देणारा दुसरा आणि आपण घ्यायचं. आणि हे नाही आवडत आपल्याला. मग तशा ठिकाणी आम्ही किती वेळा बोलावलं तरी आम्ही अशा सन्मानाला जात नाही. हा, सन्मानाने बोलावलं, एखादी छोटी संस्था असू द्या, त्यांनी बोलावले, सर तुमच्या कविता चांगल्या असतात, तुमचा आम्ही सन्मान ठेवलाय, तुम्ही या. मग अगदी गावातली, वाड्यावली, वस्तीवली जरी कुणी बोलावलं तरी आम्ही त्यांचा सन्मान घ्यायला जातो. पण मोठ्या मोठ्या कवी संमेलनात 2000 द्या आणि तुम्हाला सन्मान करतो, तशा कवी संमेलनात आम्ही सन्मान नको, आम्ही कविता सादर करायला देत असताल ती बी आमच्या पैशाने नाही, तुम्ही देत असाल तर येऊ, अशा उद्देशाने जातो. आणि तिथं कविता सादर केली की आपलं काम संपलं असं गृहीत धरून आपलं निघून जायचं. त्या बाजारीकरणाकडे आम्ही बघायचं आणि त्याच्यावर बोलणं ते फार मोठं होईल. त्यामुळं अशा गोष्टीकडे आम्ही टाळाटाळ करतो. बरोबर. मला एक तुम्हाला अगदी म्हणजे नाही का एक मर्माचा प्रश्न असं विचारायला आवडेल की कविता आम्ही बऱ्याच आमच्या पाहुण्यांना विचारला आहे, तरी तुम्हाला परत एकदा विचारतो, कविता लिहिताना घडत जाते का ती मनात अगोदरच कुठेतरी साचलेली असते? बऱ्याच कविता कशा असतात, पाहिल्यानंतर सुचणाऱ्या असतात. काही घटना अशा घडलेल्या असतात की त्या मनात रुतलेल्या असतात, आणि कविता लिहिता लिहिता सोडूनही द्याव्या लागतात. बऱ्याच कविता मोबाईलमध्ये 4 वळी लिहिता लिहिता सोडूनही दिलेल्या आहेत, पूर्ण ती होऊही शकत नाही, अशा घटना असतात. म्हणजे मी तर बघा, मी भोरवरनं पुण्याला येऊन जाऊन करायचो. एखादी घटना आठवली आणि कविता लिहायची म्हणलं तर मी मोटरसायकलवर येऊन जाऊन करायचो. म्हणजे मला तासभर लागायचा ऑफिसला यायला, 30-35 किलोमीटरसाठी. मग मला जर एखादा विषय सुटला तर मी ती कवितेचं एखादी वळ सुटली समजली की आपल्याला वनव्यावर लिहायची कविता, मग ती वनवा कसा लागतो, वनवा कसा विजवला जातो ही आठवून त्या वळी लिहित जायचो. वळी 2 वळी लिहिल्या, 2 वळी मनात आल्या तर गाडी बाजूला घ्यायची, व्हॉइस टायपिंग करायचं. हे एक मोबाईलमध्ये सोपं सूत्र झाले, लिहायची काही भानगड नाही, व्हॉइस टायपिंग करायचं, त्या 2 वळ्या लिहायच्या, कारण पुढच्या क्षणी त्या 2 वळी आठवत्याल असं नाही. म्हणूनसाठी ज्या त्यावेळेस कविता जर लिहित गेलं आपल्याला आठवल तसं, तर काही कविता 10 मिनिटात तयार होतात, काही कवितेला महिने जातात, त्या पुढं पूर्ण बी होत नाहीत. काही कविता मनातच बाहेर येतच नाहीत, आणि आणल्या तर त्याच्यापासून अजून काहीतरी वाढायला नको, म्हणून माणूस म्हणतो राहू द्या त्या कविता तशाच. आता जे नवीन कवी आता फार वाढले आहेत या क्षेत्रामध्ये, तर त्यांना काय सांगायचं द्या? आता नवोदित कवी इतके वाढलेत सर की म्हणजे मग अशी मी म्हटलं तुम्हाला की जर खडा मारला
तर पाहणं नाही कमीच पडत आहे. तर एक छंद म्हणून याच्यातील माणसे आहेत त्यांना काय सांगाल? नवोदित छंद कवी म्हणून आले पाहिजे का तुम्ही लिहा, समाजाचं काहीतरी करा, प्रबोधन करा यासाठी लिहा, का तुम्ही सुखासाठी लिहा? कसं आहे माहिती का, कविता लिहिणं एक छंद आहे आणि तो छंद आपण जर जोपासायचा असेल तर आपली वाहवा होईल ह्याच्यासाठी नाही लिहिलं पाहिजे. आपल्या मनात काय चाललंय ना ते कागदावर उतरवता आलं पाहिजे. आणि जर ते कागदावर चांगल्या प्रकारे उतरवत गेलो आणि आपण जर एखाद्याने सांगितलं की कविता, आजकाल तुम्ही बघताय माझी कविता म्हणून दाखवू का म्हणलं तर कवीसुद्धा थांबत नाहीत, तर दुसरी जनता कशी थांबत. आपण आपल्याला उदाहरण आहेत, कवी संमेलनात गेलो तर माझी कविता संपली आता मला काय थांबायची गरज नाही, म्हणजे दुसऱ्याचं ऐकायचं राहिलंच नाही कोणाचं. मग नवोदित कवी जेव्हा येतात त्यांना उत्साह असतो, तर आपण कविता लिहिली बाबा, कवी संमेलनात आपल्याला बोलावलं, आपल्याला कविता सादर करण्याचं प्रयत्न आणि आपण करू तिथं स्टेजवरती. पण बऱ्याच ठिकाणी पाहिलं, मीच नवोदित होतो त्यावेळेस माझी ओळख नव्हती साहित्य क्षेत्रात, मग मी कुठंतरी मागं बसणार असणार, मी नाव नोंदवणार, मग माझं नाव जेव्हा त्या आयोजकाकडून येईल तेव्हा मी तिथे येणार. माझं जरी गेल्या गेल्या नोंद केलेलं असले 10 नंबरला तरी माझं शेवट येतं. अशा काय आयोजनामध्ये काही त्रुटी असतात आणि त्यामुळं नवोदित कवी येतात ना त्यांना वाटतं यार काहीतरी चाललं येतं. आणि मी तर नेहमी म्हणतो साहित्याच्या टोळ्या तयार झाल्यात आणि हाच माझा, हा माझा, हा माझा, आणि मग यांच्या कविता अगोदर झाल्या पाहिजे, मग दुसऱ्यांच्या कविता नंतर, माझ्या बिनवळखीच्या आहेत त्यांच्यानंतर. ते नवोदित कवित कुठंतरी, आणि मी म्हणतो कविता लिहू द्या ना, त्याला यमक असू द्या, त्याला नसू द्या, त्यांनी लिहिलंय त्याला कोणतरी सांगल ना की तू बाबा ह्या धर्तीवर लिही. आणि ती अष्टाक्षरीच लिहा, ती वृत्तातच लिहा, ती गझलच लिहा असं नाही. तर त्यांनी त्याच्या मनातलं उतरवलंय, ती कवितेत कसं बसवायचं आहे कुणीतरी त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे ना, तो एकदम कवी होणार नाही. माझ्यासारखंच झालं. मी कविता लिहिताना बऱ्याच कविता पहिल्या चुकलेल्या होत्या, बऱ्याच जणांनी दुरुस्त करून दिले, अरे ही यमक जुळत नाही. माझे मित्रच सांगायचे इथं यमक जुळत नाही, तू दुसरं काहीतरी कडवली. असं नवोदित कवींना जर सांगितलं तर अनेक नवोदित कवी एवढे चांगले लिहितात, पण त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी अशी कवी संमेलनं, साहित्य संमेलनं झाली पाहिजेत. आणि त्याच्यातून ह्या जे प्रस्तावित कवी आहेत त्यांनी हा नवोदित कवींना पुढं आणलं पाहिजे. तर अतिशय उत्तम तुमची उत्तरं आहेत सर. तुमचा अनुभव सुद्धा अतिशय उत्तम आहे, अगदी हिरवळ म्हणता येईल तुमच्या प्रत्येक उत्तरामध्ये, आणि प्रफुल्लित करणारं आजचं जे वातावरण तुम्ही ऑलवेज केलेलं आहे. कारण एक निसर्गाच्या सानिध्यात राहिलेला माणूस, मला वाटतं आईच्या कुशीनंतर निसर्गाच्या कुशीत जास्त रमलेलं तुम्ही व्यक्तिमत्व आहात. मला सांगा, निसर्ग आपल्या भावविश्वावर कसा परिणाम करतो, किंवा असा एखादा प्रसंग निसर्गातला सांगा, सुखद किंवा तुमच्या याचा प्रश्न, की ज्यातून तुम्हाला एक वेगळी कविता सुचली जी तुमच्या आजही स्मरणात आहे. कसं, मी वन विभागाची सेवा करत असताना निसर्गात फिरलेलो आहे. निसर्गात फिरलेला असताना बरेच गोष्टी सुखाच्या पाहण्यापेक्षा दुःखाच्याच पाहायला मिळतात. म्हणजे सुख हा आपल्या मनाला मिळतं, झाडं, वेली, हिरवळ, दऱ्या खोऱ्या, पाणी खळखळणारं, हे पाहून आपल्याला सुखच मिळतं. पण ज्या अनावश्यक घटना घडलेल्या असतात, वृक्षतोड असेल, वनवा असेल, किंवा एखाद्या प्राण्याची शिकार असेल, किंवा तो प्राणी जखमी झालेला असेल, तर हे पाहून दुःख होतं. मग आता वनवा विझवताना आमचा एक कर्मचारी मृत्युमुखी पडला, म्हणजे ती घटना आमच्या डोळ्यासमोर आहे अजूनही सुद्धा. आणि मग काय होतं, त्या वन कर्मचाऱ्यावर सुद्धा मग ती वाटलं की बाबा असं आहे, इतकं बेकार आहे, मग त्या वनव्यासाठी आपण काय करू शकतो का. मग ते वनव्यावरची कविता, मी 3-4 कविता वनव्यावरच्या लिहिल्या. म्हणजे त्या कर्मचाऱ्यावर तर लिहिलीच, तो मृत्युमुखी पडल्यानंतर म्हणजे शहीद झाला. आता मृत्युमुखी पडणं म्हणणं नाही, तर तो शहीद झाला. आमच्या वन विभागाच्या भाषेत तो शहीद झाला, कारण तो काम वन विभागासाठी करत होता. आणि वनाला वनवा लागला असताना तो विझवताना त्याचा अपघात झाला. म्हणजे तो वनव्यात पाय घसरला आणि दरीत पडला आणि वनवा त्याच्या अंगावर गेला आणि तो पूर्णपणे भाजला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये उपचार करत असताना तो शहीद झाला. आणि मग ती घटना आमच्या डोळ्यादेखत घडलेली होती. त्याला आणणं, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं, किंवा तो शहीद झाल्यानंतर त्याच्या घरांकडे पाठवून देणं, त्यानंतर त्याच्या
मंडळीची नोकरी, त्यांचं ते पालनपोषण अजूनसुद्धा चालू आहे किंवा काय त्या वन विभागाने बरंचसं त्यांच्यासाठी केलं. त्या गोष्टी जेव्हा पाहतो ना तेव्हा असं वाटतं की लोकांना काही कळतच नाही, अजूनही वनवे लावत असतात. मग त्या वनव्यावरच्या कविता तुम्ही म्हणला तसं डोंगराचं दुःख असेल किंवा काय, तशीच एक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी एक वनव्यावरची कविता मी तुम्हाला सादर करतो बघा. त्या वनगीत आहे, वनगीत मी सादर करेल त्या वनव्यावरचं, म्हणजे गेयगीत तयार केलं मी त्याचं. वनगीत मी सादर करतो तुमच्यासमोर, जे की आमचे कर्मचारी वन विजवत असताना त्यांना मदत होत नाही म्हणून ते वनगीत सादर करतो मी. रानामधी वनवा आला विझू चला त्याला, रानामधी वनवा आला विझू चला त्याला, कुणीतरी यार जरा मदतीला मला, कुणीतरी यार जरा मदतीला मला, धडा 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 जळती या वनव्यामध्ये सृष्टी, धडा धडा जळती या वनव्यामध्ये सृष्टी, प्राणी पक्षी वृक्ष वेली होतात रे कष्टी, प्राणी पक्षी वृक्ष वेली होतात रे कष्टी, जळून रे वनव्यामध्ये विध्वंस हा झाला, जळून रे वनव्यामध्ये विध्वंस हा झाला, रानामध्ये वनवाला विझू चला त्याला, रानामध्ये वनवाला विझू चला त्याला, लहान सान झाड वेली जळताना बघा, लहान सान झाड वेली जळताना बघा, कशासाठी जाळता रे जीवसृष्टी उगा, कशासाठी जाळता रे जीवसृष्टी उगा, जीवसृष्टी जगविण्या कामाला रे लागा, जीवसृष्टी जगविण्या कामाला रे लागा, रानामध्ये वनवाला विझू चला त्याला, रानामध्ये वनवाला विझू चला त्याला, राख झाली डोंगराची झाली मशानाची जागा, राख झाली डोंगराची झाली मशानाची जागा, नका लावू वनवा तुम्ही नीट जरा वागा, नका लावू वनवा तुम्ही नीट जरा वागा, जळून रे निसर्गाला घातला या घाला, जळून रे निसर्गाला घातला या घाला, रानामध्ये वनवाला विझू चला त्याला, रानामध्ये वनवाला विझू चला त्याला, रानामध्ये वनवाला विझू चला त्याला. असे अगदीच नॉर्मल केली आणि एक निसर्गाचं वास्तव दाखवणारी कविता, एक गाणं उत्तमपणे आहे. मला वाटतं तुम्ही प्रत्येक बऱ्याच ठिकाणी तुम्ही सादर सुद्धा केलं आहे गाणं. हां, हे सादर करतो. ऐकल्यासारखं वाटतं, कुठल्या तरी सम्मेलनात तुम्ही सादर केलं आहे. हां, हे एक सादर करतो नेहमी. आणि दुसरं एक वनगीत आहे. अच्छा. ती वनगीत एक महाराष्ट्रावर ते वनगीत गाजले. ते एक गीत मी बऱ्याच ठिकाणी सादर केलेलं आहे. आणि झाडाचं दुःख ही एक कविता माझी महाराष्ट्रावर गाजली. त्या झाडाचं दुःखाची बी मी बऱ्याच ठिकाणी सादर करतो. तर झाडाचे दुःख मी कविता प्रथम लिहिली ना, ती झाडाच्या दुःखावरची एक कविता फार महत्त्वाची कविता आहे. ते मी तुमच्या माध्यमातून मी जनतेपर्यंत पोहोचवण्याची करतो. बघा, ओल्या झाडावर गावं. बघा, झाडाचं दुःख कसं असतं आणि झाडाला कसं दुःख होतं ह्यातून मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ओल्या झाडावर गावं जसा कुऱ्हाडीचा पडे, ओल्या झाडावर गावं जसा कुऱ्हाडीचा पडे, रक्त भांबाळ ते झाडं मनामनातच रडे, रक्त भांबाळ ते झाडं मनामनातच रडे. बुंध्यापाशी झाडाच्या त्या, बुंध्यापाशी झाडाच्या त्या किड्या मुंग्याचे रे घर, बुंध्यापाशी झाडाच्या त्या किड्या मुंग्याचे रे घर, घाव पडे बुंध्यावर मुंग्या पळे सैरभैर, घाव पडे बुंध्यावर मुंग्या पळे सैरभैर. फांदीवर झाडाच्या त्या, फांदीवर झाडाच्या त्या चिवकावच रे घर, गाव बसता फांदीवर स्वप्न पडे भुईवर. फुले डोलती पानात, फुले डोलती पानात नव्या बीज जन्मासाठी, फुले डोलती पानात नव्या बीज जन्मासाठी, गाव बसता फुलावं आता कोण पाठीपोटी, घावं घाला तू मजा बी. म्हणून मी शेवटच्या कडव्यात सर्व माणसांना सांगू इच्छितो, घावं घाला तू मजा बी, हातापायावर आज दुःख सोसूनच बघा सारा उतरेल माझं, दुःख सोसूनच बघा सारा उतरेल माझं, सारा उतरेल माझं. म्हणजे जी झाडं तोडतात लोकांना, त्या झाडं तोडणाऱ्या
जे दुःख माझ्या मनात उफाळून आलं आणि झाडाबद्दलचे दुःख ह्या कवितेतून मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अतिशय मार्मिक अशी मला वाटतं ही मुलाखत. आमच्याकडे भरपूर पाहुणे आले, परंतु एक हृदयस्थ ज्या भावना असतात त्या तुम्ही आमच्यापर्यंत आज मांडल्या आहेत. तुम्ही विद्यार्थ्यांना सुद्धा मार्गदर्शन करता, तर ते कसं तुम्हाला सुचलं की आपण यातून विद्यार्थ्यांना निसर्ग सांगतो? खरी परिस्थिती बरं का, आता माझ्यासारख्या वयाच्या माणसाला मार्गदर्शन करण्याची करूनही काय म्हणजे पालत्या गाड्यावर पाणी असं होतंय. कारण त्याला किती निसर्गाचं सांगितलं ना, ते म्हणते काय सांगते निसर्गाचं, आम्ही हेच पुरवणपार करत आलोय, डोंगर जाळत आलोय, झाडं तोडत आलोय, अजून आमचं काहीच घडलं नाही. परंतु खरी वास्तविक परिस्थिती आमच्या एक मोठ्या अधिकारी, जिल्हा अधिकारी लेवलच्या माणसांनी, म्हणजे मुख्य वन संरक्षक म्हणून प्रवीण सर होते, त्यांचं एक वाक्य होतं, शिंदे तुम्ही साहित्य क्षेत्रासाठी भरपूर करताय, पण तुम्ही साहित्य संमेलनामध्ये जाता, पण तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये जा. तर विद्यार्थी कोणची निवडा मी सांगतो तुम्हाला. तर त्यांनी सांगितलं की 4वी ते 5वी हे विद्यार्थी कसे आहेत, अजून त्यांना समज नाही कशाची निसर्गाची काय, पण त्यांना निसर्गाची गीतं कशी लागतात त्या पद्धतीने आपण त्याच्याकडनं नंतर जाऊ. पण 11वी 12वीची मुलं त्यांना ह्या निसर्गाच्या बाबतीत कवितेचं काय गांभीर्य नसतं, म्हणजे त्यांना त्या वेगळ्या चालीवरच्या वेगळ्या धर्तीच्या कविता पाहिजे. पण तुम्ही असे विद्यार्थी निवडा 7वी ते 9वी. 10वीचे विद्यार्थी तुम्हाला शाळा देणार नाहीत. 7वी 8वी 9वीपर्यंतचे 3 वर्ग जर तुम्हाला मिळाले तर त्या विद्यार्थ्यांच्यात जा, त्यांच्या निसर्ग सहली काढा. मला त्यांनी एवढा स्कोप दिला की तुम्ही जा, इंदापूरला जा, मी सांगतो तिथल्या ऑफिसरला, तिथले शाळेचे आयोजन करा, त्या मुलांना डोंगरात न्या, निसर्गात न्या, त्यांना दाखवा की प्रत्येक गोष्ट, गवत काय असतं, गवत कशासाठी असतं, गवतात कुठले पक्षी राहतात, गवतात कुठले प्राणी राहतात, झाडावर कुठले पक्षी राहतात, आणि तुमच्या कवितेच्या माध्यमातून त्या मुलांना मार्गदर्शन करा. ती मुलं तुम्हाला पुढं उपयोगी येतात. निसर्गासाठी, निसर्ग संवर्धन करण्यासाठी ती मुलं पुढे येतील. जेव्हा तुम्ही 100 मुलं नेताल तेव्हा 2 मुलांनी जरी तो पक्षी वाचवण्याचा प्रयत्न केला किंवा गवत न जाळण्याचा जर हेतू त्यांच्या डोक्यात जर आला की नको बाबा आपल्याला गवत जाळल्यानंतर काय नुकसान होतंय निसर्गाचं, त्या निसर्गाचं नुकसान नाही तर मानवजातीचं काही नुकसान होतंय. मानवजात म्हणजे आता ती मोठी होणारी पिढी विद्यार्थी, आणि त्यांचं पुढं भवितव्य काय ह्या मुलांच्यात जाऊन तुम्ही करा. मग आम्ही तो मार्ग निवडला. निसर्ग सहली काढल्या मुलांच्या, बारामतीत काढल्या, इंदापूरला काढल्या, निसर्ग सहली काढल्या. मग भोरमध्ये मग मी सेवानिवृत्त झाल्यानंतर कवी संमेलनं घेतली, विद्यार्थ्यांची कवी संमेलनं घेतली. खरं वास्तविक आता एका शाळेत आम्ही गेलो, विद्यार्थी कवी संमेलन घ्यायचं आहे म्हणले, तर तिथले सर म्हणले सर कविता कोण लिहिणार आहे तेव्हा, आमची मुलं कविता लिहिणारच नाहीत ना, आणि मग त्यांना तुम्ही मार्गदर्शन करा की कविता कशी लिहायची. मग आम्ही एक दिवस गेलो, 2 तास त्यांना सांगितलं कविता कशा असते, आमच्या कविता कशा आहेत, यमक कसं जुळवायचं, 4 ओळी कशा लिहायच्या, त्याची कविता कशी पूर्ण करायची, हे त्यांना मार्गदर्शन केलं. आणि त्या शाळेतून आम्हाला 22 विद्यार्थी कविता लिहिणारे मिळाले. आणि मग त्या 22 कविता घेतल्या. फक्त त्याच्यात आम्ही पाहिलं की त्यांनी कॉपीराईट केले का, कुणाची कविता उचलली का, इंटरनेटवरनं घेतली का, आपल्या लगेच लक्षात येतं. म्हणजे आता आपण एवढे झालं की तुमची कविता मी जर लिहायला घेतलं तर तुम्हाला ओळखू येणार माझ्या धर्तीवर त्यांनी कविता लिहिली. तशा मुलांच्या कविता ह्या प्रांजळपणाने आलेल्या कविता होत्या. मग त्यांचं आम्ही कवी संमेलन घेतलं. मग त्या कवी संमेलनात सर म्हणले अहो आम्हाला माहितीच नव्हतं आमची मुलं अशी, म्हणजे त्या शिक्षकापर्यंत पोहोचलो आम्ही. नंतर मग दुसरं कवी संमेलन घेतलं. आणि असा आता मुलांमध्ये ह्या 7वी 8वी 9वी किंवा 1ली ते 4थीच्या मुलांना ह्या कविता सांगून जमणार नाहीत. मग त्याच्यासाठी आता जे ट्रेंड चालू असतात त्या ट्रेंडवर कविता तयार केलेल्या पाहिजेत. म्हणजे जसं आमच्या पप्पांनी गणपती आणला त्याच्यावरती तशा कविता विद्यार्थ्यांना आवडतात. मग त्यांना म्हणायचं तुम्हाला माहिती का कोणचं आलं गाणं, ते म्हणतात मग आमच्या पप्पांनी गणपती आणला हे, मग तुम्ही म्हणून दाखव. मग आपण त्याच्यावर एक कविता दुसरी सादर करायची, आमच्या लोकांनी झाडच कापली. म्हणजे अशा कविता जेव्हा आपण त्या कविता सादर करतो तेव्हा त्या मुलांना त्या कविता आवड वाटतात, म्हणजे लहान मुलांना. मग ते टाळीसुद्धा वाजवतात. आणि मी महत्त्वाची गोष्ट सांगतो की मी ही कविता लिहित असताना अभंग लिहिले, झाडावरचे अभंग लिहिले, गवळणी लिहितो झाडावरच्याच,
झाडावरचे विशेष म्हणजे मी कुणी लिहिली नाही अजूनपर्यंत, पण झाडावरची आरतीसुद्धा लिहिली. अच्छा. म्हणजे झाडावरची झाड लावताना काय म्हणायचं, म्हणजे काय म्हणायचं झाडं म्हणताना, गाणं म्हणून तर झाड नाही लावता येत. मग आपण देवाची आरती करतो, देवाची आरती करतो, जय देव आणि त्याला ववाळतो, हे करतो. मग झाड लावताना काय करायचं, हा माझ्या डोक्यात प्रश्न आला. म्हणून मी झाडाची आरती तयार केली आणि त्या झाडाच्या आरतीला एवढा प्रतिसाद मिळतोय. मी कवी संमेलनात मला प्रत्येक जण होतं झाडाची आरती होऊन जाऊ द्या, झाडाची आरती. म्हणजे असं आहे की आपण झाड लावताना झाड हे देवच आहे ना, आपल्यासाठी झाड हे देव आहे आणि मानलं पाहिजे सगळ्यांनी देव. खरं तर आपण दगडाला पुजतोय, दगड कुठला तरी मानतोय, त्याला सिंदूर लावतोय आणि त्याला देव म्हणतोय. पण तुम्ही झाड लावा आणि त्याला देव म्हणा, त्याला पूजा ना आणि त्याला मोठं करा. तुम्हाला दगड काहीच देणार नाही, पण झाड तुम्हाला आयुष्य देणार आहे, त्याचा ऑक्सिजन मिळणार आहे, फुलं मिळणार आहेत, फलं. जो विद्रोही विचार आहे ओरिजिनल निसर्गाच्या प्रतीची चीड आहे तुमची. आता आपला हा जो पुढचा प्रश्न आहे तो महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आम्ही क्वचित पाहुण्यांना हा प्रश्न विचारतो, तुम्हाला विचारू की तुम्ही निसर्ग कविता लिहिता आणि मला वाटतं तुम्ही आता यानंतर अखंडित निसर्ग कविता लिहाल. तुमचा जो आतापर्यंतचा निसर्ग कविता लिहिण्याची जी साधना आहे, तप आहे, तो निरंतर असाच ठेवत राहील, याच्यामध्ये काही शंका नाही. परंतु या निसर्ग कवितेमधून समाजाला काय वेगळा संदेश द्याल तुम्ही? हां, निसर्ग कविता हा माझा कणा आहे आणि तो मी मोडू देणारच नाही ना. म्हणजे कणा जर मोडला तर सगळं संपलं. मी अनेक प्रकारच्या कविता लिहिणारच, पण निसर्ग हा माझा हे. आणि आतून संदेश द्यायचा काय, तर निसर्ग वाचवा, निसर्गाला हानी पोचवू नका. निसर्ग कसा तुम्हाला वाचवायचा आहे, तर वृक्षतोड करू नका, झाडाला वनवे लावू नका. आणि ह्या जर दोन गोष्टी तुम्ही पाळल्या, किंवा अतिक्रमण हा एक विषय आहे, त्याचं भुईसपाट करणं झाडांना वगैरे, मालकीतल्या असू द्या, वन विभागाच्या असू द्या. खरं तर वन विभाग हा वनक्षेत्रापुरता मर्यादित आहे. म्हणजे वनाचं क्षेत्र कसं वाढेल आणि वनातील झाडं कशी जगावता येतील ह्यासाठी काम करतो. पण त्याचबरोबर मालकी क्षेत्रातील झाडं कशी तोडली जाणार नाहीत किंवा कशी वाचवली जातील ह्यासाठी काम करत असतो. म्हणजे माझ्या ज्या साहित्य क्षेत्रातून ज्या कविता मी सादर करतो, त्यातून हाच उद्देश आहे की लोकांनी वनाबद्दल जागृत राहणं गरजेचं आहे आणि ते महत्त्वाचं आहे. म्हणून मी हा कविता लिहित असतो. अतिशय योग्य असा संदेश आणि यातून नक्कीच प्रेक्षक वर्ग जे त्यांना पाहिजे ते की आम्ही सुद्धा बरंच काही घेतलेलं आहे. तर हे लक्ष्मण शिंदे सर होते, आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले खास पाहुणे होते, वन अधिकारी प्लस चांगले साहित्यिक, निसर्ग कवी, निसर्ग प्रेमी सुद्धा आपण त्यांना म्हणूया. सर, आपण आतापर्यंत देवाच्या आरत्या भरपूर ऐकल्या किंवा आता मध्यंतरी शिवाजी महाराजांची आरती सुद्धा आपण ऐकून झाली की आदर्श शिंदेने खूप छान अशा आवाजामध्ये गायली. झाडांवरची आरती सरांनी तयार केली आहे सर, तर तुम्ही ती वाचून दाखवताय की गाऊन गाऊन आरती ही वाचून दाखवण्यात म्हणजे बघूनच मला हे करावं लागेल, परंतु ती त्या आरतीच्या चालीतच आणि त्याशिवाय त्याला काही मजा नाही. म्हणूनसाठी बघा, झाड माझे दैवत आहे, आश्रित मी त्याचा, अरे आश्रित मी त्याचा, सुजलाम सुफलाम धरती बनवतो, गाथा त्याची वाचा. झाड माझे दैवत आहे, आश्रित मी त्याचा, अरे आश्रित मी त्याचा, सुजलाम सुफलाम धरती बनवतो, गाथा त्याची वाचा. फळा फुलांचा बहर येता आनंद मज होतो, अरे आनंद मज होतो, मैने संगे रागू मग तो सुरात गीत गातो. झाड माझे दैवत आहे, आश्रित मी त्याचा, अरे आश्रित मी त्याचा, सुजलाम सुफलाम धरती बनवतो, गाथा त्याची वाचा. वृक्ष वल्ली आम्हा सोयरे म्हणते तुकाराम, अरे म्हणते तुकाराम, नका घालू मग झाडाच्या त्या बुंद्यावर घाव, नका घालू मग झाडाच्या त्या बुंद्यावर घाव. झाड माझे दैवत आहे, आश्रित मी त्याचा, अरे आश्रित मी त्याचा, सुजलाम सुफलाम धरती बनवतो, गाथा त्याची वाचा. झाड म्हणजे वैभव आहे जीवनसृष्टीचे, या जीवनसृष्टीचे, नका करू मग झाड तोडून जीवन कष्टीचे, नका करू मग झाड तोडून जीवन कष्टीचे.
झाड माझे दैवत आहे, आश्रित मी त्याचा, अरे आश्रित मी त्याचा, सुजलाम सुफलाम धरती बनवतो, गाता त्याची वाचा, सुजलाम सुफलाम धरती बनवतो, गाता त्याची वाचा, सुजलाम सुफलाम धरती बनवतो, गाता त्याची वाचा. वा वा. निसर्गाबद्दल जे काही मी आता तुम्हाला कविता सादर केल्या, अशाच अनेक कविता माझ्याकडे आहेत आणि त्या निसर्गाचं संवर्धन कसं होईल यासाठी मी नेहमीच प्रयत्न करतो आहे आणि यापुढेही मी ते प्रयत्न करत राहील. कारण मला निसर्गाची आवड निर्माण झाली आणि निसर्गानेच मला सर्व काही दिलं आणि आज जे मी तुमच्या पुढं आहे, 58 पूर्ण करून 59मध्ये पदार्पण केलं आहे, पण मला अजूनही कुणी सेवानिवृत्त झालं नाही असं म्हणतं आहे. तुम्ही आता 59 आहेत? हां, 59 चालू झालं आहे माझं. मग काय, आणि मग हे जी देणं आहे ही निसर्गाची देणं आहे. म्हणजे डोंगरदऱ्या खड्या कपारी घरटी पाहू पक्ष्यांची, चला जाऊया फिरू डोंगरी, सहल करूया डोंगराची, अशा ज्या काय माझ्या कविता आहेत, किंवा चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथं, मानसात निसर्गाचं घट्ट करू नातं, अशा ज्या काही कविता आहेत, यामुळं मला शरीर साथ देते आणि ह्या निसर्गामुळंच मी आज असा आहे. त्या बाबतीत सर अतिशय भन्नाट तुमचं लेखन, तुमची शब्दसंपदा ही मला वाटतं निसर्गाच्या कुशीमध्ये उत्तम अशी बहरलेली आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा अनेक विषयावर निसर्गावर तुम्ही लिहालच. तुमचं काय तुमचं पिंड झालेलं आहे, आता एक पंथ झालेला आहे, तुम्ही त्याच्यावर नक्कीच लिहा, परंतु वेगवेगळ्या विषयावर सुद्धा तुम्ही लेखन करावं आणि असंच समाजाला एक वेगवेगळ्या तुमच्या शैलीमध्ये प्रबोधन करावं आणि व्यासपीठावरून साहित्य संमेलनातून कवी संमेलनातून तुम्ही असंच कवितेचा जागर आमच्यासारखा सुरू ठेवावा, याच आम्ही तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. तर आज आपल्या आता फायनल ड्राफ्ट प्रस्तुत जागर कवितेचा या यूट्यूब चॅनलमध्ये कवी, रानकवी, वनकवी, वनप्रेमी तसेच निसर्गप्रेमी, साहित्यिक, वन अधिकारी लक्ष्मण शिंदे सर आपल्या भेटीला खास आले होते. सर त्यांच्या अनुभवातून बरंच काही शिकायला भेटलं, ऐकायला भेटलं आणि अतिशय आनंद झाला सर तुमच्याशी गप्पा मारून. धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद. आम्हाला सुद्धा आनंद झाला. जागर कवितेचा असाच कार्यक्रम भरत जाऊ ह्या माझ्या शुभेच्छा. धन्यवाद.